महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून, विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी स्थानिक हवामानावर लक्ष ठेवावे. यासोबतच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही तुरळक पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता राहू शकते. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी अतिवृष्टी होईल असा अधिकृत अंदाज सध्या नाही. त्यामुळे आपल्या जिल्ह्याचा स्थानिक हवामान अंदाज नियमितपणे तपासा. शेतकरी बांधवांनो, पिकांमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्या आणि आवश्यक असल्यास पाण्याचा निचरा करून घ्या. विजांचा कडकडाट आणि वादळी वारी सुरू असताना शेतात जाणे टाळा. हवामानाची परिस्थिती जिल्ह्यानुसार बदलू शकते, त्यामुळे अधिकृत सूचनांकडेच लक्ष द्या. 23 ऑगस्टचा हा हवामान अंदाज लक्षात ठेवा. आपल्या पिकांची काळजी घ्या आणि पावसाच्या परिस्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करा. अशाच महत्त्वाच्या हवामान अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.